सामंत यांच्या माध्यमातून शहर शिवसेना बांधकाम कामगार सेना परिवाराकडून अतिवृष्टीत नुकसान झालेल्या खडकी भागातील नागरिकांना मदत। दिनांक 29/9/2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी सौ नीलमताई सामंत यांनी कोपरगाव येथे पोहोचून पूरग्रस्तांना मदत पोहोचवली आहे। यावेळी शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख नितीनराव आवताडे, शिवसेना शहर प्रमुख अक्षय जाधव, शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा सचिव किशोर चोरगे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाचे व त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन जिल्हा प्रमुख नितीनराव आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील खडकी भागात जे अतिवृष्टीने अनेक घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले, या नुकसानीची पाहणी व या नुकसानधारकांना मंत्री उदय सामंत व सौ नीलमताई सामंत यांच्या कुटुंबियाकडून व शहर शिवसेना बांधकाम कामगार सेनेकडून खडकी भागातील नुकसानधारकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली। यावेळी सरसकट 90 किट वाटप करण्यात आले। यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री नीलमताई सामंत या देखील विशेष उपस्थित होत्या। अतिवृष्टीने प्रभावित होऊन कोसळलेल्या घराची पाहणी करून पीडित कुटुंबाची आस्थेने विचारपूस केली। या उपक्रमावेळी शिवसेना तसेच शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा सचिव किशोर चोरगे, शिवसेना शहर प्रमुख अक्षय जाधव, बांधकाम कामगार सेना तालुका प्रमुख विलास जाधव व शहर प्रमुख मच्छिंद्र शार्दूल, आकाश मेहरे, उपतालुका प्रमुख कलीम शेख, युवा सेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कपिले, युवा तालुका प्रमुख अभिषेक आव्हाड, युवा सेना शहर प्रमुख सनी गायकवाड, सुनील साळुंके, अनंत आढाव, पवन गायकवाड, वैभव कुर्राडे, अभि जगधने, अभि बसाटे तसेच अनेक शिवसेना बांधकाम कामगार सेना, युवा सेना सर्व पदाधिकारी, सदस्य आणि शिवसैनिक हजर होते। चालत नाही, पण जरी निसर्गाच्या पुढे चालत नसलं तरी पाणी ओसरल्यानंतर हे ज्या सगळ्या माझ्या माता भगिनी इथे आहेत, नवरात्रीच्या दिवसांमध्ये आलेलं पाणी ओसरल्यावरती त्यांच्याची दुर्गा चंडी जी काही माता होती ती अगदी कणखरपणाने उभी राहिली प्रत्येकाच्या घरात। येस, आणि जो प्रसंग आला त्याला सगळे सामोरे जाऊन आज कोणी असं रडताना दिसणार नाही इथे तुम्हाला, कारण का तेवढ्या त्या खंबीर आहेत उभं राहण्यासाठी। एक आमच्याकडनं फुलाची पाकळी म्हणून माझं कर्तव्य आहे असे मदत म्हणून समजा, पण आज त्यांना भेटायला आले, इथली परिस्थिती बघितली, गुडघाभर पाण्यामध्ये प्रत्येकीने रात्री शिरलेलं हे पाणी 2-2 दिवस काढलेले आहेत। आपल्या लेकरा बाळांना, त्याच्याबरोबरीने आपल्या शेळ्या असतील, त्याच्याबरोबर घरातलं काही सामान असेल ते वर उचलून डोक्यावर उचलून ठेवलेलं आहे, 2 दिवस पाण्यात उभं राहून काढलेले आहेत। या सगळ्या माता भगिनींना देवीने इतकं बळ दिलेलं आहे आणि अशीच ही शक्ती कायम राहो तुमच्यामध्ये। सगळे शासन मदत नक्की करणार, बाकी इतरही मदतीचा हात तुम्हाला नक्की येणार, वीर कुठला सोडू नका, एवढंच मी सगळ्यांना सांगितलं। मला ह्यांचं थोडंसं का होईना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी कर्तव्य निभवता आलं, याच्या बाबतीत थोडं समाधान आहे, पण नुकसान सगळ्यांचं झालं आणि ते नुकसान बघायला मिळालं, त्यामुळे मी तुमच्या बरोबरीने आहे, शासकीय मदत आमच्याकडनं नाही ते नक्की सांगा। आणि माझ्याकडनं मी आवाहन करते सगळ्यांनाच की आपापल्या परीने यांना सगळ्यांना जी काही मदत करता येईल ती निस्वार्थीपणे करा। शेवटी काही वर घेऊन जायचं नाही, हे सगळ्यांबरोबर वाटून. थँक्यू.
या ठिकाणी कोपराव तालुक्यातल्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि ज्या लोकांचे घरं पाण्याखाली गेलेले आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. माननीय उदय सामंत, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या त्या धर्मपत्नी आहेत, त्याचप्रमाणे त्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत आणि त्यांची त्या बालगंधर्व रंगभूमीच्या अध्यक्ष आहेत. त्यांचं बालाजी फाउंडेशन आणि उदय सामंत फाउंडेशन असे एनजीओ आहे, दोन एनजीओ आहे आणि ते नेहमीच कोपरावळाच नाही की त्यांनी नेहमीच विविध ठिकाणी ज्या वेळेस अडचणी येतात त्या वेळेस ते लोकांना या दोन एनजीओच्या मार्फत त्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मदत करत असतात. आणि म्हणून त्यांनाही आम्ही शिवसैनिकांनी विनंती केली, त्यांनाही समजलं की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे, कोपराव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, अनेक घरं पाण्यामध्ये आहेत, अनेक नुकसान झालेले आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास 5,000 किराणाचे किट हे लोकांना देण्यासाठी एक मदत म्हणून फुलाची पाकळी म्हणून देण्यासाठी पाठवलेले आहेत आणि ते स्वतः घेऊन आलेले आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने, माननीय उदय सामंत साहेबांच्या वतीने त्यांनी हे किट जनतेला सुपूर्द केलेले आहेत. आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत, त्यांच्या मार्फत हे सगळे किट या लोकांपर्यंत, गरजू लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. यासाठीच त्या या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना कोपराव तालुक्याच्या वतीने, आमच्या शिवसेनेच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद.